काय करायचं आम्हाला सांगा ना, आम्ही करतो ना. एजे खरंच सांगा, मी काही थोडी करते ना मदत. तुम्हाला कसं? आज किचन मध्ये कोणालाही एंट्री नाही. आज सगळं मीच करणार आहे. तुम्ही सांगितलेलं सगळं सामान इकडे बरोबर आणलंय मी. हळू हळू हळू. कुठे ठेवू? बाहेर हॉलमध्ये ठेव. एजे, तुम्ही आई बाबांची मदत घेत नाही या ठीक आहे, पण मी तुमची बहीण आहे ना. आता बहीण म्हटल्यावर मी तुम्हाला मदत करूच शकते. तुम्ही काय करताय ते तरी सांगा ना. हलव्याचे दागिने. लीलाची पहिली संक्रांत आहे तर तिचे दागिने मी स्वतःच बनवतोय. काय? वाव एजे, आज मला कळलं की तुम्हाला मिस्टर परफेक्ट का म्हणतात ते. तुमचं ना प्लॅनिंग खूप परफेक्ट असतं. एजे खूप भारी आयडिया आहे. एजे मी ना तुमची असिस्टंट. एजे माझी लीला ना खरंच खूप भाग्यवान आहे, म्हणून तिला तुमच्यासारखा समजूतदार आणि हौशी नवरा मिळाला. हो ना एजे, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे किती पदार्थ बनवतात तुम्हाला. ते काल तुम्ही पाणीपुरी बनवलीत ना, किती छान स्वादिष्ट होती. नाही, मला खूप आवडली. आणि आज हलव्याचे दागिने बनवताय. खूप कठीण असतं ते. भल्या भल्यानं जमत नाही. मग आहेतच आमचे सर मल्टी टॅलेंटेड. एजे काय करू मी? हे तिकडे छान दिसतंय हे बघ. वा, मजा आहे. वा, झाली का ते? अय्या, काय सुंदर दिसताय तुम्ही तिघी पण. तुम्हाला ना ती नाही नाही तीट लावायची गरजच नाहीये, कारण सगळ्या अगदी काळ्या साड्या नेसून छान दिसताय. नजर लागणार नाही, निर्धास्त राहा. आजी, पूजेसाठी लागणारं सगळं आणलंय मी. सुगड, गव्हाचे ओंब, उसाचे तुकडे, हरभरे सगळं आणले. तुम्ही बघून घेता का एकदा प्लीज? हो हो दुर्गा, तुला काम सांगितल्यानंतर मी निर्धास्त असते, कारण तू सगळंच व्यवस्थित करतेस. आजी, ये ये ये. काय ग, तू पण किती सुंदर दिसतेस ग बाळा. बघ बघ, आपण किती सुंदर दिसतात बघ. या, सुगडीची पूजा करूया. या या या, मध्ये या. आजी, पण म्हणजे सुगड म्हणजे काय हो? हिला एवढं पण नाही माहित. मला पण नाही माहित. सरू, अगं सुगड म्हणजे तो. थांबा थांबा थांबा, आधी मी रेकॉर्ड करतो. अरे नको रे, नको रेकॉर्ड करूस. मी जे काय बोलते ते नीट ऐक, बस झालं. आजी काय आहे ना, तुझी माहिती सांगतेस ना, ती माझ्या फ्रेंड्स पैकी कोणालाच माहित नसते. मग मी आधी हे रेकॉर्ड करतो, म्हणजे काय त्यांना नंतर पाठवता येईल ना. रेवतीला पाठवायचंय का? हा आजी, आधीच ही लीला सहन होत नाहीये, तर ती रेवती आल्यावर काय होईल काय माहित. ना ते म्हणतात ना वहिनी, एक से बढ़कर दो. पण मला तर एक पण नको आणि दोन पण नकोय. हॅलो यश, तू बोल ना. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता आजीने जस्ट तुझीच आठवण काढली. आजी, तू सांग आता माहिती. अरे मकर संक्रांत म्हणजे काय असतं? सूर्याचा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश, म्हणून त्याला मकर संक्रांत अशी दर महिन्याला येते बरं का संक्रांत. सुगट म्हणजे खरं तर तो अपभ्रंश आहे बाळा. ते सुघट आहे, म्हणजे घट कसा मातीचा बनलेला असतो ना, तो माती म्हणजे आपली काळी आई, तिचा बनतो. शेतकऱ्यांच्या आता घरामध्ये सगळ्यांच्या मळणी झालेली असते, शेत आलेलं असतं, धनधान्य आलेलं असतं, सुबत्ता आलेली असते. मग ही सुबत्ता हे धनधान्य आपल्याला कोण देतं? आपली काळी आई देते ना. म्हणून
त्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आपण तिच्याच मातीचा घट बनवतो, त्याला मस्त छान सजवतो, हळदी कुंकू वाहतो आणि त्यामध्ये आपले जे काही पिकलेले धान्य असतात, कोणाच्या घरी ऊस पिकलेला असतो, कोणाच्या घरी काही पिकलेलं असतं, समजा कडधान्य असतात, तर ते आजी, आपला कार्यक्रम झालाय ना, मी वर जाते. कधी कधी आपण काहीच न करता गोष्टी आपल्या फेवर मध्ये घडतात. लीला, असं नको करू बाया. येणार अभिराम. थांब लीला.